पवित्र पोर्टल नोंदणीमध्ये तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये बदल करता येईल का? टेटची एक्झाम देताना तुम्ही फॉर्ममध्ये जी माहिती भरली होती, त्या माहितीच्या अगेन्स्ट तुम्हाला पोर्टलला नोंदणी करताना काय काय बदल करता येईल? फॉर एक्झाम्पल, एखाद्या उमेदवाराने टेटचा फॉर्म भरताना समांतर आरक्षणची सवलत घेतलीच नव्हती. जसं की तुम्ही महिला आरक्षणाला यस केलं नव्हतं, प्रकल्पग्रस्त यस केलं नव्हतं, अनाथ, दिव्यांग, माजी सैनिक, खेळाडू यांना यस केलं नसेल, पण आता तुमच्याकडे डॉक्युमेंट जर असेल, व्हॅलिड डॉक्युमेंट जे असेल, ते 2025ला 14 मे पूर्वीचं लागतं. ते जर व्हॅलिड असेल तुमच्याकडे, तर तुम्ही पवित्र पोर्टलला नोंद करताना नक्की याचा फायदा घेऊ शकता. दुसरा मुद्दा, शैक्षणिक अर्हतेमध्ये तुम्हाला काही बदल करता येऊ शकतात का? तेच बदल करता येऊ शकतात जे व्हॅलिड आहे, 14 मे पूर्वीचे आहे. तुमच्याकडे सर्टिफिकेशन डॉक्युमेंट तुमच्या हातात असेल, 14 मे पूर्वीचं असेल, तर पवित्र पोर्टलला तुम्ही नक्की बदल करू शकतात आणि त्या आधारे तुम्हाला हवं ते आरक्षण आणि शैक्षणिक अर्हतेच्या अगेन्स्ट वर्गांसाठी अप्लाय करू शकता.